वाहतूकदार ऍक्शन कमिटीच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन ई चलानच्या विरोधात आहे आणि आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी धडक कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजित राणे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगा, कशा प्रकारे आपण पाठिंबा देत आहे? महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ऍक्शन कमिटीचा मी देखील एक सदस्य आहे। या जन आंदोलनाला या ठिकाणी मोठी ताकद देण्याकरता मी आणि माझ्याबरोबरचे अनेक रिक्षा चालक, टॅक्सी चालक या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही सरकारकडे आमची मागणी आहे की आमच्यावर असलेले जे कर्जाचे डोंगर आहेत, ई चॅनलच्या माध्यमातून आमच्या प्रत्येकाच्या गाडीवर जर ती रिक्षा असेल तर त्या एकेका रिक्षावाल्याच्या वर जवळपास फाईन म्हणून 20-20, 30-30, 40-40 हजार फाईन आहे। टॅक्सीवाल्यांवर अशीच फाईन आहे आणि ही आमची मर्सी पेटिशन आहे की आपण फाईन म्हणजे काय, आपण रेव्हेन्यू गोळा करत नाही। फाईन म्हणजे आपण शिस्त देण्याचा प्रयत्न करतो, फाईन लावून समाजामध्ये एक शिस्त आणायचा प्रयत्न करतो। या भावनेने आपण फाईन चार्ज करत असतो, जेणेकरून एक डिसिप्लिन येईल। मला असं वाटतं की या पूर्ण आमच्या प्रयत्नामध्ये अनेक पिळगुट जे रिक्षावाले आहेत, म्हणजे अक्षरशः रिक्षा चालक, टॅक्सी चालक आणि प्रत्येक वाहतूकदार जो कमर्शियल व्हेकलवर काम करतो तो पूर्णपणे त्रासलेला आहे आणि त्याकरता सरकारने या विषयाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे, जेणेकरून आम्हा सगळ्या वाहतूकदारांना रिलीफ मिळेल, एवढीच माझी मागणी आहे। मी या ठिकाणी आमच्या मुंबई शहराची, आमच्या युनियनशी निगडीत असलेल्या जवळपास 80,000हून अधिक रिक्षा चालक, टॅक्सी चालक पूर्ण ताकदीने यांच्या मागे उभे आहेत। धन्यवाद।